विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सामान्य विज्ञान या विषयामध्ये प्रकरण दुसरे, वनस्पतीची रचना व कार्ये. मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारचे सजीव आहेत. त्यांचे प्रमुख दोन प्रकार पडतात, वनस्पती व प्राणी. आपण या प्रकरणामध्ये वनस्पतीचा अभ्यास करणार आहोत. प्रामुख्याने डोळ्यासमोर येते ती वनस्पती म्हणजेच काही लहान वनस्पती, काही उंच वनस्पती, आपण त्याला झुडूप, रोपटे किंवा वृक्ष असे म्हणतो. एक सामान्य वनस्पती आपल्या डोळ्यासमोर आहे. तिच्या चित्रामध्ये बघा, खालील बाजूला तिचा प्रमुख भाग आहे मूळ, त्यानंतर वरील बाजूला खोड, खोडावर असणारी पाने, फुले, हे प्रामुख्याने वनस्पतीचे प्रमुख भाग आहेत. या भागांच्या विशिष्ट रचनेवरून, गुणधर्मावरून वनस्पतीची ओळख करता येते. कारण वनस्पतींच्या विविधतेमध्ये सर्व वनस्पती एकसारख्या नसतात. त्यांचे मुळांची रचना, खोडाची रचना, पानांची रचना, फुलांचे आकार, फुले असणे वा नसणे, फळे, ह्या सगळ्यांची रचना वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यावरून त्या वनस्पतीची आपल्याला ओळख करता येते. आता वनस्पतींचा प्रमुख अवयव आहे मूळ. प्रामुख्याने मुळे ही जमिनीच्या दिशेने वाढतात. बहुतांशी वनस्पतींमध्ये मुळे ही जमिनीमध्ये असतात व खोड, पान, फुले हे भाग जमिनीच्या वर असतात. ही मुळे कशी तयार होतात? आकृतीमध्ये बघा, एक घेवड्याचे बीट ओलसर जमिनीत ठेवले. काही दिवसानंतर त्या बीमध्ये काही बदल घडून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला बदल जो दिसतो तो बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या एक भाग वाढतो, की ज्या भागापासून पुढे मुळं तयार होतात, मूळ संस्था तयार होते. अशा वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात. हे आदिमूळ जमिनीच्या दिशेने, खालच्या दिशेने वाढते. त्यानंतर आकृती क्रमांक 3 मध्ये बघा, बीच्या आतून जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात. आपण म्हणतो की बीला अंकुर फुटला, म्हणजे बियांची वाढ सुरू झाली. आदिमुळापासून जमिनीखाली मुळे किंवा मूळ संस्था तयार होते. तसेच अंकुरापासून जमिनीवर खोड तयार होते, खोडावर पाने, फुले, फळे येतात. आता बी पासून अंकुर तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच बीजांकुरण म्हणतात. म्हणजेच बियांपासून आदिमूळ व अंकुर तयार होण्याची प्रक्रिया. आता ही मुळे प्रमुख दोन प्रकारची आहेत, एक सोटमूळ व दोन तंतुमय मूळ. आकृतीमध्ये पहा, द्विदल वनस्पतींचं मूळ दाखवले, सोटमूळ त्याला म्हणतो आपण, आणि आकृती 2 मध्ये तंतुमय मूळ म्हणून एकबीजपत्री वनस्पती दाखवलेली आहे. सोटमूळ म्हणजेच काय, तर जमिनीमध्ये काही मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढत जाऊन दूरवर पसरतात, ती झाडांना आधार देतात. अशा मुळांना सोटमूळ म्हणतात. म्हणजेच मुख्य प्राथमिक मुळांना उपमुळे म्हणजे द्वितीय मुळे फुटतात, असे मुळांना सोटमूळ म्हणतात. आता अशी मुळे कोणत्या प्रकारची, तर द्विदल वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींच्या बियांमध्ये 2 डाळी असतात, डाळींनाच दल म्हणतात. उदाहरणार्थ वाटाणा, शेंगदाणा, सोयाबीन, या वनस्पतीच्या या बियांमध्ये 2 डाळे आहेत, मग त्यांना द्विदल म्हणतात. या वनस्पतीच्या मुळामध्ये प्राथमिक मुळाला उपमुळे फुटलेले आहेत आणि म्हणून त्याला सोटमूळ म्हणतो आपण. तंतुमय मूळ म्हणजेच काय, तर थेट खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना, तंतू म्हणजे केसासारखी मुळं असतात,
त्यांना तंतुमय मुळे म्हणतात. हे सर्व मुळे ही एकबीजपत्री वनस्पतींमध्ये येतात. यामध्ये एकबीजपत्री वनस्पती म्हणजे काय, तर ज्या वनस्पतींच्या बियांमध्ये फक्त एकच दल किंवा डाळ असते. अशा वनस्पती कोणत्या? कांदा, लसूण, मका, ज्वारी, बाजरी या वनस्पतींना एकबीजपत्री वनस्पती म्हणतात आणि यांना तंतुमय मुळे असतात. आकृतीमध्ये बघा, कांद्याला फुटलेली मुळं बघा, केसासारखे तंतुमय आहेत, म्हणून त्याला तंतुमय मुळे म्हणतात. आता त्यामध्ये प्रामुख्यानं मुळांवरील काही भाग असतात. त्यामध्ये पहिला भाग म्हणजे मूलरोम किंवा मूलकेश. मुळांच्या टोकांच्या भागांवर केसासारखे धागे असतात, त्यांना मूलरोम किंवा मूलकेश म्हणतात. आता सोटमुळाची जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये मूलरोम दिसत आहेत. मुळांच्या टोकांवर जे केसासारखे भाग दिसत आहेत ते मूलकेश किंवा मूलरोम त्याला म्हणतात. आणि मुळाची जी मुळाची शेवट टोक आहे त्याला मूलाग्र म्हणतात. ते मूलाग्र अतिशय नाजूक असते, कारण त्या मूलाग्राला जमिनीत घुसावं लागतं किंवा खडकांमधून जावं लागतं. अशा वेळेला त्याला इजा होण्याची शक्यता असते. निसर्गानं या मूलाग्रावर किंवा मुळाच्या टोकावर टोपीसारखा भाग ठेवलेला आहे, त्याला मूलटोपी म्हणतात. त्यामुळे त्या मूलाग्राचे संरक्षण होते. जसे मुळांचे प्रमुख सोटमूळ आणि तंतुमूळ असे दोन प्रकार आहेत, त्याचबरोबर इतरही प्रकारची काही मूळ आहेत. यामध्ये आगंतुक मूळ, पारंब्या तसेच रूपांतरित मुळे. आगंतुक मुळे म्हणजेच आगंतुकासारखी म्हणजे पाहुण्यांसारखी येणारी, म्हणजे मुख्य मुळे ही जमिनीत असतात, परंतु खोडाच्या वरील भागातून सुद्धा मुळे बाहेर पडतात, वाढतात. उदाहरणार्थ ज्वारी, मका, ऊस या वनस्पती उंच असतात. उंच असल्यामुळं त्यांना त्यांचे नियंत्रण ठेवणे अवघड जाते. वाऱ्याला, पावसाच्या पाण्याच्या जोराला तोंड देण्यासाठी, तोल सावरण्यासाठी निसर्गानेच या वनस्पतींच्या खोडांवरील जे पेर असतात त्यातून नवीन मुळे बाहेर पडतात. ती मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे त्या वनस्पतींना आधार मिळतो. दुसरा प्रकार आहे पारंब्या. पारंब्या डोळ्यासमोर आल्या की वडाचे झाड डोळ्यासमोर येते. वडाचे झाड उंच असते. वडाच्या मोठमोठ्या फांद्यांपासून काही जाड केसासारखे भाग, दोरीसारखे भाग खाली लोंबकळत असतात, त्याला आपण लोंबकळतो. अशा लोंबकळणाऱ्या भागांना पारंब्या म्हणतात. ही मुळांचाच एक प्रकार आहे. ही मुळे फांद्यांपासून फुटलेली असतात किंवा खोडांपासून फुटलेली असतात व जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांनाच पारंब्या म्हणतात. मोठ्या वृक्षांना पारंब्या आधार देतात, त्यामुळे त्यांचे निसर्गातील बदलांपासून, आघातांपासून संरक्षण होते. त्यात तिसरा प्रकार जो आहे तो रूपांतरित मुळे. म्हणजे अशी काही विशिष्ट मुळं असतात, विशिष्ट कार्य करणारी मुळे की विशिष्ट प्रकारच्या वनस्पती दिसतात. उदाहरणार्थ आपण आपल्या अंगणामध्ये किंवा बंगल्यामध्ये काही मनी प्लांट नावाच्या शोभेच्या वनस्पती लावतो. या वनस्पतीची मुळे ही हवेतील पाण्याचे बाष्प शोषून घेतात, म्हणून अशा मुळांना हवाई मुळे म्हणतात. त्यानंतर आधार मुळे. आगंतुक मुळांसारखेच काही वनस्पतींना आधार मुळे येतात. ही वनस्पतींना आधार देतात. ती मुख्य मुळाबरोबरच खोडांपासून बाहेर पडतात आणि वनस्पतीला आधार देतात, जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवतात. त्यानंतर गवतासारखे ज्या वनस्पती आहेत, जमिनीवरती पसरणारं गवत, आपल्या भाषेत त्याला आपण हराळी म्हणतो, अशा वनस्पतींची मुळे जमिनीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
प्रसारत जातात त्यांना धावती मुळे म्हणतात. याचा फायदा काय होतो? एखाद्या ठिकाणी गवताला इजा काही झाली किंवा गवत निघून गेले तरी जमिनीतून धावणारी मुळे ही नव्यानं गवत तयार करतात. याला शाकीय प्रजनन म्हणतात. त्यामुळेच या गवत जातीचा विस्तार होतो, ती जात टिकून राहते. त्यानंतर काही मुळे ही श्वसन करतात. हवेतील ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे ही कारण ही हवेतच असतात मुळं. जसं पारंब्या फांद्यापासून बाहेर पडतात, जमिनीकडे वाढतात, तसेच हे काही मँग्रोव्ह नावाची वनस्पती आहे, तिच्या फांद्यांपासून मुळं फुटतात. ही हवेतील बाष्प करतात. जिथं पाण्याची कमतरता आहे किंवा जिथं पाणी क्षारयुक्त आहे अशा ठिकाणी ही मुळे ही श्वसन करतात हवेमध्ये. त्यांना श्वसन मुळे म्हणतात. अशी अनेक प्रकारची मुळे वनस्पती आपल्याला विविधतेमध्ये दिसून येतात. आता ही मुळे कोणतं कार्य करतात? प्रामुख्याने पहिलं कार्य आहे वनस्पतीला मातीत घट्ट रोवून वनस्पतीला आधार देणे, हे मुख्य कार्य मुळाचं. त्यानंतर जमिनीतून क्षार व पाणी शोषून घेणे. तिसरं कार्य, मुळे जमिनीची किंवा मातीची धूप थांबवतात. जमिनीची किंवा मातीची धूप म्हणजे काय? तर वारा, पाऊस यामुळे जमिनीवरची माती बाजूला होणे याला जमिनीची धूप म्हणतात. आणि मुळं काय करतात? ही माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे जमिनीवरची माती निघून जात नाही. यालाच जमिनीची धूप थांबवणे असं म्हणतात. आणि हे कार्य मुळे करतात. तर काही मुळे अन्नसंचय करतात. अन्न साठवून ते आकाराने वाढतात, म्हणून त्यांना अन्नसंचय मुळे म्हणतात. उदाहरणार्थ गाजर, रताळे, मुळा, कंदमूळ अशा वनस्पतींची मुळे ही अन्न साठवतात आणि ते अन्न आपणाला प्राण्यांना उपयोगी पडते. अशा प्रकारे वनस्पती सृष्टीमध्ये जी वनस्पतींची मुळे याच्याविषयी आज आपण माहिती घेतली. पुढील तासाला तुम्हाला वनस्पतींची खोड आणि वनस्पतींची पाने आणि फुले याच्याविषयी माहिती घ्यायची आहे. याचा नोट्स व्हॉट्सअपवर पाठवत आहे. याचा पूर्ण अभ्यास करा आणि स्वाध्याय मधील प्रश्नांची उत्तरे सोडवा. धन्यवाद.